नमस्कार, व्हेज व्हरायटीज मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत प्रोटीन युक्त पराठा. बरेचदा लहान मुलं अनेक भाज्या खात नाहीत, मग त्यांच्या शरीरात प्रोटीन जावे म्हणून आज आपण बघणार आहोत सोया चंक्सचा वापर करून हा प्रोटीन पराठा कसा करायचा ते. आज आपण बनवणार आहोत पौष्टिक आणि चविष्ट प्रोटीन पॉवर पराठा. चला तर सुरुवात करूया कृतीला. सर्वप्रथम पराठ्याच्या पारीसाठी आपण पीठ तयार करून घेऊ. त्यासाठी एका भांड्यात 1.5 वाटी गव्हाचे पीठ, 1/4 वाटी तांदूळाचे पीठ आणि 1/4 वाटी ज्वारीचे पीठ घ्या. त्यात चिमूटभर मीठ आणि 1 चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. आता हे सर्व एकत्र छान मिसळून घ्या. त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालत मऊसर आणि लवचिक पीठ मळून घ्या. पीठ मळून झाल्यावर ते झाकून सुमारे 15 मिनिटे मुरायला ठेवून द्या. तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊ. त्यासाठी 1 वाटी सोया चंक्स घ्या आणि ते 10 ते 15 मिनिटे गरम पाण्यात भिजत ठेवा. भिजल्यानंतर हे सोया चंक्स स्वच्छ पाण्याने 3 ते 4 वेळा धुवून घ्या. त्यामुळे त्याचा कच्चा वास पूर्णपणे निघून जातो. आता हे सोया चंक्स चांगले पिळून त्यातील पाणी पूर्ण काढून टाका आणि मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्या. आता गॅसवर कढई ठेवा आणि त्यात 2 चमचे तेल घाला. 1/4 इंच आलं, 6 ते 8 लसूण पाकळ्या आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या यांची तयार केलेली पेस्ट घाला आणि ती 1-2 मिनिटे छान परतून घ्या, जेणेकरून कच्चा स्वाद निघून जाईल. आता त्यात अर्धा वाटी किसलेला कोबी घाला आणि थोडा वेळ परतून घ्या. त्यानंतर अर्धा वाटी किसलेले गाजर आणि 1/4 वाटी किसलेले बीट घाला. हे सर्व भाज्या एकत्र छान परतून घ्या आणि मग झाकण ठेवून 2-3 मिनिटे वाफ येऊ द्या, म्हणजे भाज्या मऊ होतील. भाज्या शिजल्यानंतर त्यात आधी तयार केलेले बारीक केलेले सोया चंक्स घाला आणि सगळे मिश्रण छान एकत्र करा. आता त्यात चवीनुसार मीठ, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा कसुरी मेथी हाताने चुरून घाला. पुन्हा एकदा हे मिश्रण व्यवस्थित परतून घ्या, जेणेकरून सर्व मसाले नीट एकत्र मिसळतील. दरम्यान आपले पीठही छान मुरलेले आहे. आता त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्या. प्रत्येक गोळा थोडा लाटून त्याच्या मध्यभागी 2 ते 3 चमचे तयार सारण ठेवा. आता हलक्या हाताने कडा बंद करून पुन्हा एकदा गोल करून घ्या. थोडे कोरडे पीठ लावून हा गोळा हलक्या हाताने पातळ पराठा लाटून घ्या. लक्षात ठेवा की पराठा लाटताना सारण बाहेर येऊ नये. आता तवा गरम करून त्यावर लाटलेला पराठा टाका. एका बाजूने थोडा भाजला की त्यावर थोडे तेल लावा. आणि पलटवा. दुसऱ्या बाजूलाही तेल लावून पराठा दोन्ही बाजूंनी छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. शेवटी वरून थोडीशी कलोंजी म्हणजेच 1 चमचा कलोंजी हलकीशी पसरवा. त्यामुळे पराठ्याला एक वेगळीच चव येते. अशा प्रकारे आपला गरमागरम पौष्टिक आणि प्रोटीनने भरलेला सोया मल्टीग्रेन पराठा तयार आहे. हा पराठा तुम्ही दही, लोणी किंवा ताज्या कैरीच्या लोणच्या सोबत साज करू शकता. नक्की करून पहा आणि सगळ्यांना खाऊ घाला. तर अशाच प्रकारे सोया चंक्स वापरून किंवा बऱ्याच साऱ्या भाज्या वापरून तुम्ही हा पराठा नक्की ट्राय करून बघा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.